ठरलं तर मग या मालिकेच्या 7 एप्रिलच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता सुभेदार कुटुंबातील सर्व सदस्य हॉलमध्ये एकत्र बसलेले असताना टीव्हीवर एक खळबळजनक बातमी लागते. प्रसिद्ध वकील अर्जुन सुभेदार आणि त्यांच्या पत्नीचा भीषण कार अपघातात मृत्यू, अशी हेडलाईन पाहून घरातील सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. ही बातमी ऐकताच कल्पनाच्या हातातील चहाचा कप खाली पडतो आणि ती जोरात किंचाळते. तिला मोठा धक्का बसतो. दुसरीकडे प्रिया वरवर कल्पनेला सावरण्याचं नाटक करते, पण मनातल्या मनात ती आनंदी होते. मिशन सक्सेसफुल म्हणत ती आपला विजय साजरा करत असते. प्रियाच्या आनंदावर विरजण पडते जेव्हा अचानक अर्जुन आणि सायली सुखरूपपणे घरात प्रवेश करतात. त्यांना जिवंत पाहून प्रियाच्या चेहऱ्याचा रंग उडतो. हे दोघे जिवंत कसे काय, असा प्रश्न तिला पडतो. आपल्या मुलांना सुखरूप पाहून कल्पना धावत जाऊन दोघांना मिठी मारते. सायली मुद्दाम प्रियाच्या जवळ जाते आणि तिला ठणकावून सांगते, प्रिया, तुझा हा वार वाया गेलाय. हार न मानता प्रिया तितक्याच जळजळीतपणे उत्तर देते, यावेळी वाचलात, पण माझा पुढचा वार मात्र नक्कीच अचूक ठरेल. कथा इथेच थांबत नाही, तर एक नवीन ट्विस्ट येतो. पोलीस अर्जुनच्या गाडीची तपासणी करतात आणि गाडीच्या डिक्कीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडतो. यामुळे अर्जुनवर खुनाचा संशय बळकावतो आणि पोलीस त्याला तात्काळ अटक करतात. प्रसिद्ध वकील अर्जुन सुभेदार यांना खुनाच्या आरोपाखाली अटक. ही बातमी वाऱ्यासारखी पसरते. अर्जुनला पोलीस स्टेशनला नेल्यानंतर प्रिया सायलीला टोमणा मारते. बिचारी सायली आता नवऱ्याला सोडवण्यासाठी काय करणार, यावर सायली अजिबात डगमगत नाही. ती अत्यंत आत्मविश्वासाने प्रियाच्या डोळ्याला डोळा भिडून म्हणते, आता तुझे 3-13 वाजवणार, हे लक्षात ठेव. सायलीचा हा आक्रमक अवतार आणि तिचा वाढलेला आत्मविश्वास पाहून आता मात्र प्रियाच्या मनात धडकी भरते. सायली आता अर्जुनला या षडयंत्रातून कशी बाहेर काढणार आणि प्रियाचा खरा चेहरा समोर आणणार का, हे पाहणे आगामी भागात रंजक ठरेल.